आज दिवस 8वा आपल्या रिलेशनशिप हिलिंग मालिकेचा. यामध्ये दररोज आपण एक रिलेशनशिप हील करत असतो. जे आज डायरेक्ट जॉईन झाले असतील त्यांना मी विनंती करतो की पहिल्या दिवसापासून सुरुवात करा, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. चला सुरू करूया. तर आज आपण हील करणार आहोत आपलं नातं आपल्या लाईफ पार्टनर सोबत, आपल्या जोडीदारासोबत. ऍक्च्युली हा जोडीदार असतो कोण? तर सरप्राइझिंग फॅक्ट ही अशी असते की तो जोडीदार म्हणजेच आपलं कर्म असतं, संचित कर्म. ते त्या रूपाने आपल्या समोर आलेलं असतं. आणि म्हणून मित्रांनो, त्याला दोष देण्यापेक्षा, त्याच्या चुका काढण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा आणि भांडण्यापेक्षा, जर ते तुमचं कर्म असेल, ते तुमचं प्रारब्ध असेल, तर त्याला तुम्ही आहे तसं स्वीकार करा. त्याला चेंज करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवा. आणि हा बदल जर तुम्हाला खरंच घडवायचा असेल तर त्याची पहिली पायरी आहे तुमच्या नात्याची 100% जबाबदारी ही तुम्ही घेणं. माझ्या नात्याची पूर्णपणे जबाबदारी ही माझी आहे, 100%. की आमच्यात जे काही चालतंय त्याच्यासाठी मी जबाबदार. ज्या दिवशी तुम्ही या ऍटिट्यूडने नात्याकडे बघाल, तुमची एनर्जी शिफ्ट होईल, नातं चेंज होईल आणि ते मॅजिक तुम्ही अनुभवाल नात्यामध्ये. मग तुम्ही म्हणाल त्याच्या चुकीच्या वागण्याला सुद्धा मी जबाबदार. मित्रांनो, मी तुम्हाला जबाबदारी घ्यायला म्हणतोय 100%. कारण तुम्ही दोष दिला तर तुमच्या हातात काय ऑप्शन राहतो? ती व्यक्ती चुकीची असं म्हटलं की तुमच्याकडे काय ऑप्शन? त्या व्यक्तीला सुधारणं. पण जर तुम्ही म्हटलं की त्या व्यक्तीच्या त्या वागण्याला सुद्धा मी जबाबदार आहे, तर तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. तुमच्याकडे ऑलवेज स्वतःला इम्प्रूव्ह करायचं ऑप्शन नेहमी राहणार आणि तुमचं नातं सुधारणार 100%. चला सुरू करूया. सर्वात आधी आपण होपॉनोपोनो हिलिंग करूया पार्टनरसाठी. क्लोज करा, डोळे बंद करा, हृदयावर हात ठेवा आणि जस्ट माझ्यासोबत रिपीट करा. आज दिवस 8वा आपल्या रिलेशनशिप हिलिंग मालिकेचा. यामध्ये प्रिय जोडीदारा, मी 100% जबाबदारी घेतो आपल्या नात्याची. मी जबाबदारी घेतो आपल्यामध्ये चालत असलेल्या सध्याच्या या वादाची किंवा जे काही परिस्थिती असेल त्याची. मी जबाबदार आहे. आपल्यात घडणाऱ्या प्रत्येक वादासाठी मी जबाबदार. आपलं जे नातं जसं चाललंय त्या त्या नात्यासाठी, त्या परिस्थितीसाठी, त्या सिच्युएशनसाठी, सर्वांसाठी मी जबाबदार. कारण हे माझं क्रिएशन आहे. मी अट्रॅक्ट केलंय, मी मॅनिफेस्ट केलंय. आणि माझ्या सर्व फिलिंग्स, आपल्या नात्याविषयीच्या ज्या काही भावना आहेत, इमोशन्स मला फील होतात, त्या सर्वच्या सर्व गोष्टी फिलिंगसाठी मी जबाबदार आहे. बाकी कुणीही नाही. 100% मी. मला माफ कर जोडीदारा, की मी समजलो आतापर्यंत तूच चुकीचा आहे. तुझ्यावरच दोष देत राहिलो. स्वतः जबाबदारी घेण्याऐवजी मी दोष देऊन मोकळा व्हायचो. त्यासाठी मला माफ कर. माफ कर, मला हे कळत नव्हतं की तू मला सुधारण्यासाठी आलेला आहे हे रूप घेऊन. तू मला माझा आरसा दाखवतोस की मी आतून कसा. तुझं वागणं, वाद, चुका वगैरे ह्या सर्व गोष्टी मला माझ्या इम्प्रुव्हमेंटसाठी, कारण तू आरसा असल्यामुळे तू मला फक्त हे दाखवतोस की बघ तू कुठे चुकलास. आणि ती चूक ही माझ्या इम्प्रुव्हमेंटसाठी आहे, ना की मला कमी लेखण्यासाठी. पण आय एम सॉरी की मी हे समजून नाही घेतलं. मला माफ कर आजपर्यंत तुला दिलेल्या दोषासाठी. मला माफ कर, कधी तुझं अॅक्नॉलेजमेंट केली नाही. एवढं हार्डवर्क जे माझ्यासाठी केलंस, घरासाठी केलं, त्यासाठी कधीच तुला थँक्यू म्हटलं नाही. मी माफी मागतो तुझी. आय एम रिअली सॉरी की कधी तुझी स्तुती केली नाही, ऍप्रिशिएशन केलं नाही, कधी तुला मदत केली नाही. बस तुला जज करत राहिलो, कंप्लेन करत राहिलो, दोष देत राहिलो. त्यासाठी मी माफी मागतो. हे माझ्या जोडीदारा, मला माफ कर. मी तुला कधी समजूनच घेतलं नाही. तुझा काय स्ट्रगल चाललाय आयुष्यामध्ये, तुला कसली गरज आहे, तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत, ह्यात कधी खोलवर जाऊन विचारच केला नाही. आणि म्हणून हे माझ्या लाईफ पार्टनर, हे माझ्या जोडीदारा, मी तुझी माफी मागतो माझ्या सर्व चुकांसाठी, आजपर्यंतच्या सर्व चुकीच्या वागणुकीसाठी, जे काही चुकीचं बोललोय त्यासाठी, जी काही चुकीची वागणूक तुला दिली आहे त्यासाठी, आजपर्यंत केलेल्या अपमानासाठी. कृपया मला क्षमा कर. प्लीज मला माफ कर. मी तुझा आभार व्यक्त करतो पहिल्यांदा. धन्यवाद की तू मला जोडीदार म्हणून निवडलंस, आयुष्याचा साथीदार म्हणून निवडलंस. धन्यवाद की तू माझ्यासाठी खूप कष्ट केलीस, कुटुंबासाठी खूप कष्ट घेतलीस, आणि मी कधी त्याची स्तुती केली नाही, कधी तुला ते व्यक्त केलं नाही म्हणून. आणि धन्यवाद तू मला दाखवून दिलंस की मी काय काय हील करणं गरजेचं आहे, काय काय सुधारणं गरजेचं. मला माफ कर या सर्व गोष्टींसाठी, तुला दिलेल्या पेन, सफरिंगसाठी, तुला दिलेल्या त्रासासाठी. मला माफ कर. धन्यवाद लाईफ पार्टनर, तू माझ्यासोबत कायम राहिलास म्हणून धन्यवाद. जे काही माझ्यासाठी केलंस त्यासाठी धन्यवाद. माझ्या सर्व सपोर्टसाठी धन्यवाद, मदतीसाठी धन्यवाद. मी आभारी आहे, तू केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी. अँड आय लव्ह यू बिकॉज यू आर माय रिफ्लेक्शन. आय लव्ह यू बिकॉज तू माझी जबाबदारी आहेस म्हणून. आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, जसा आहेस तसा मनापासून स्वीकार करतो. आय ऍक्सेप्ट यू अँड आय लव्ह यू द वे यू आर. माफ कर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. चला EFT करूया. जरी माझ्या नात्यामध्ये गैरसमज आहेत, जरी नातं पाहिजे तेवढं चांगलं नाही, तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतःवर प्रेम करते.
जरी आमच्या दोघांमध्ये खूप वाद होतात, एकमेकाला आम्ही समजून घेत नाही, तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करतो, स्वतःवर प्रेम करतो. जरी सततची भांडणं, चिडचिड, मिसअंडरस्टँडिंग, दोष देणे ह्या सर्व गोष्टी आहेत, तरीही स्वतःला आहे तसा मी स्वीकार करतो. आणि मी स्वतःला माफ करते, माझ्या पार्टनरला सुद्धा माफ करतो. जरी नातं पाहिजे तसं चांगलं नाही, या गोष्टीचं मला फ्रस्ट्रेशन येतं, चिंता वाटते, काळजी वाटते, तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, माफ करतो. मी माझ्या पार्टनरला सुद्धा मनापासून माफ करतो. टॅपिंग. माझ्या पार्टनरच्या आजपर्यंतच्या सर्व चुका मी आज माफ करतो. माझ्यासोबतच्या वादासाठी, भांडणासाठी मी पार्टनरला माफ करतो. सर्व गैरसमज, मिसअंडरस्टँडिंगसाठी मी माफ करतो. आजपर्यंतच्या सर्व कंप्लेंटसाठी मी माफ करतो. एकमेकांना दिलेल्या सर्व दोषांना मी माफ करतो. एकमेकांना कमी लेखला, मान आणि अपमान केला, त्या सर्व अपमानांना मी आज रिलीज करतो. नात्याविषयीची भीती, चिंता, इन्सिक्युरिटी सर्व काही मी रिलीज करतो. जे काही शेम, गिल्ट किंवा रिग्रेट माझ्यामध्ये आहे नात्यासंबंधी ते मी रिलीज करतो. राग, फ्रस्ट्रेशन, अँगर, इरिटेशन, पार्टनर विषयीचे सर्व रिलीज करतो. ज्या काही चुका मी आजपर्यंत केल्या या नात्यासंदर्भात, त्या सर्व चुकांना मी रिलीज करतो. जे काही चुकीचं बोललो, वागलो, त्या सर्व चुकांना मी आज रिलीज करतो. माझे जे पॅटर्न्स आहेत, लिमिटिंग बिलीफ्स आहेत किंवा निगेटिव्ह इमोशनल पॅटर्न आहेत, ते सर्व मी रिलीज करतो. माझ्या सर्व चुकीच्या सवयी ज्यामुळे आमच्यात वाद होतात त्या मी आज रिलीज करतो. कुठल्याही प्रकारची कसलीही निगेटिव्हिटी जे काही मी धरून ठेवली होती ती सर्व मी आज रिलीज करतो. जरी मी लहानपणापासून स्वतःचं निगेटिव्ह प्रोग्रामिंग माझ्यामध्ये धरून ठेवलं होतं, हे सर्व प्रोग्रामिंग आता मी रिलीज करतो. माझ्या त्या सवयी, माझं ते चुकीचं वागणं, चुकीचं बोलणं, हे सर्व काही मी रिलीज करतो. नाव मी स्वतःला मुक्त करते या सर्वांपासून. मी माझ्या पार्टनरला पूर्णपणे माफ करतो. जसा आहे तसं स्वीकार करतो. अँड आय प्रॉमिस आय विल ॲक्सेप्ट. मी माझ्या पार्टनरला आहे तसं स्वीकार करणार, ॲक्सेप्ट करणार, त्याचे रिस्पेक्ट करणार. आणि मी जबाबदारी घेणार इथून पुढे होणाऱ्या सर्व वादांसाठी, सर्व प्रकारच्या दोषारोपणासाठी, भांडणासाठी मी जबाबदार. आणि त्यामुळे मी काळजी घेणार की इथून होणार नाही. आणि मी रिस्पेक्ट करणार, मान देणार. थँक्यू. रिलीज. मित्रांनो, जसं तुम्ही इतरांना ट्रीट करणार, ज्या पद्धतीने तुम्ही जर मान दिला तरच तुम्हाला मान मिळणार, प्रेम दिलं तरच तुम्हाला प्रेम मिळणार. याचं रूट जे काही तुमच्या नात्यामध्ये सध्या चाललंय, ऍक्च्युली बघा ते तुम्हाला काय शिकवतंय. जर तुम्ही त्यातून हवं ते शिकलात आणि इम्प्रूव्ह केलं तर परत तुमचं नातं कधीच त्या पॉईंटवर खराब नाही होणार. याच पद्धतीने धीरे धीरे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. EFT होपोनोपोनोचा तुम्हाला उपयोग करून त्याची दररोज प्रॅक्टिस करायची आहे आणि हे सर्व जे काही निगेटिव्हिटी आहे ती रिलीज करायची आहे. काही ऍक्टिव्हिटीज बघूया. सर्वात आधी ऍक्टिव्हिटी आजपासून प्रॉमिस करा की तुम्ही अपमान करणार नाही, रागवणार नाही, रिस्पेक्ट देणार, ऐकून घेणार समोरच्याची बाजू. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 100% जबाबदारी तुम्ही घेणार या नात्याची. टेक दॅट 100% रिस्पॉन्सिबिलिटी. ती इम्प्रूव्ह करणंही तुमचं काम आणि गाईड करणंही तुमचं काम. ओके. विथ दिस, या व्यतिरिक्त आपण अजून बरेचशा ऍक्टिव्हिटी करू शकतो. जसं तुम्हाला लेटर रायटिंग करायचं असेल, तुम्ही लिहा तुमच्या पार्टनरला आणि एक्सप्लेन करा सर्व काय. माफी मागायची, माफी मागा. राग व्यक्त करायचा, व्यक्त करा. जे काय असेल तुमच्या मनात सप्रेस्ट केलेलं पार्टनरविषयी, जे तुम्ही व्यक्त नाही करू शकले किंवा बोलू नाही शकले, ते सर्व लिहून काढा त्या लेटरमध्ये. आणि मग ते लेटर बर्न करा. आणि हो, इथून पुढे तुमचं पार्टनर असं समजा की ते तुमचं कर्म आहे आणि त्यामुळे त्याला आहे तसं स्वीकारा. तुम्ही जर प्रेम देणं चालू केलं, लाईफ पार्टनरच्या नात्यामध्ये नक्कीच तुम्हाला प्रेम, रोमांस या गोष्टी असणं गरजेच्या असतात. त्यामुळे रिस्पेक्ट देणं, दररोज ते प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण लेडीज ह्या हृदयापासून विचार करतात, पुरुष हे ब्रेनपासून विचार करतात, ते लॉजिकल असतात. म्हणून काही करताना त्याला भावनिक अँगल द्या, स्त्रियांना ते व्यक्त करून दाखवा, त्यांचे इमोशन समजून घ्या. कारण त्या इमोशनल असतात, जसे आपण लॉजिकल असतो आणि प्रॅक्टिकल असतो तशा त्या नसतात. म्हणून इमोशनल अँगल द्यायचा आणि मगच काही गोष्ट त्यांच्या समोर ठेवायची. मग बघा तुमचं रिलेशन किती छान होईल ते. आणि हो, धन्यवाद तुम्ही सर्व जे प्रॅक्टिस करत आहात माझ्यासोबत म्हणून. मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या. तिथे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ आहेत. जसं 108 होपोनोपोनो व्हिडिओ आहे तुमच्या लाईफ पार्टनरचं रिलेशनशिप डील करण्यासाठी, ज्यात 108 इश्यूज डील केलेले आहेत, तो नक्की बघा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथं अनेक प्लेलिस्ट भेटतील जे इतर रिलेशन, इतर लाईफ एरियाजचे हिलिंगसाठी तुम्ही वापरू शकता, त्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. पॉडकास्ट भेटणार जे तुमचे करिअर गायडन्ससाठी आहेत. तिथे तुम्हाला रेग्युलर कोर्सेस भेटणार, जे कोर्सेस वापरून तुम्ही त्याच्यासोबत प्रॅक्टिस करून शिकू शकता. आणि बऱ्याचशा प्लेलिस्ट सुद्धा आहे, त्याचा उपयोग घ्या. माझ्या वेबसाईटला एकदा व्हिजिट करा. तिथे तुम्हाला ई-बुक आहे, फ्रीमध्ये डाउनलोड करा. तिथं तुम्हाला 1-on-1 कन्सल्टेशन आहे, त्याचा उपयोग घ्या. माझी कम्युनिटी जर तुम्ही जॉईन केली तर फायदा काय आहे की तुम्हाला डेली हिलिंग, जे मी सध्या करतोय ते फ्रीमध्ये करतोय. सर्वांना डेली हिलिंग
प्लस रोज रात्री 8 वाजता मी सबकॉन्शियस प्रोग्रामिंग घेतो, ज्यात तुमच्या सबकॉन्शियसला प्रोग्राम करतो. ते सुद्धा फ्री आहे, येऊन त्याचा बेनिफिट घ्या, नक्की फायदा होता. आणि हो, अजून कुणाला काही मदत लागली तर नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा की तुम्ही प्रॅक्टिस करतात कसा अनुभव येतोय, तुम्हाला अजून काय हिलिंग हवंय. तुम्ही माझ्याशी ते शेअर करू शकता. नवीन व्हिडिओज त्याचे टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल, काही हिलिंग हवं असेल ते सांगू शकता, सजेस्ट करू शकता. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. इमिडिएटली नाही, पण इन फ्युचरमध्ये. आणि या पद्धतीने लेट्स हील टुगेदर. कनेक्ट करूया, हील करूया. सर्वांचे रिलेशन चांगले होत हीच मी सदिच्छा देईल, की प्रत्येकाचे रिलेशन अतिशय सुंदर होत, प्रत्येकाचं नातं लाईफ पार्टनर सोबत अधिक घट्ट हो, प्रेमाने भरलेलं आयुष्य राहो, आणि तुम्ही सर्व सुख समृद्धी आणि भरभराट तुमच्या आयुष्यात येऊ हीच सदिच्छा व्यक्त करणार आणि इथे थांबणार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.